नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा तिढा सुटल्याचं चित्र आहे। उमेदवारीबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते मिळून घेणार आहेत। उमेदवार कोण असेल याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे। त्यानंतर 2 मे रोजी रेकॉर्ड ब्रेक गर्दीसह नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार अर्ज भरणार आहेत। जागेचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीतील नेत्यांची बैठक झाली। यावेळी काय चर्चा झाली याबाबत माहिती खुद्द नेत्यांनी दिली। ते नक्की काय म्हणाले तुम्हीच ऐका। धुळ्यापासून तर मुंबईपर्यंत शेवटच्या टप्प्यातले आपली निवडणूक आहे। त्याच्यामुळे एकतर जे आहे 2 तारखेला सकाळी 9 वाजता जे आहे मोठी रॅली काढायचं ठरलेलं आहे। भारतीताई पवार सकाळी होत्या, त्याबरोबर आमची चर्चा झाली, मी सांगितलं आपण कामाला आपण लागलो। आता फक्त जर नाशिकचा उमेदवार जो आहे जो काही जाहीर करायचा आहे काय तो आम्ही सांगितलं नाही किंवा जाहीर करून टाका तुम्ही काय, आम्ही सगळे ज्यात एकत्रितरित्या काम करणार आहोत। आणि कुठे असं तुम्हाला म्हणजे असं लांब राहण्याचा काही प्रश्न नाही। आम्ही संपूर्णपणे जे आहे शेवटी जे आहे लक्ष आहे आपलं की मोदी साहेबांना या देशाचं प्रधानमंत्री आपलं परत करावंच लागेल। कारण देशातली तर परिस्थिती आहेच, परंतु आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुद्धा पाहिली त्या देशामध्ये सुरू असलेल्या लढाया अशा वेळी कणखर नेतृत्वाची आवश्यकता आहे। आणि ते कणखर नेतृत्व आपल्याला सुदैवानं मोदी साहेबांच्या रूपाने दिसत आहे। त्याच्यामुळे बाकीच्या काही गोष्टी किती काही असल्या तरी सुद्धा आपल्या नाशिक जिल्ह्यातून आपल्याला हे 2-3 जे खासदार हे 2 आणि पुढच्या अर्धा धुळेचा येतोय, तिथे आपल्याला भरपूर असं मताधिक्य जे आपल्याला द्यायला पाहिजे। आणि मोदी साहेबांसाठी बाकी काय बघायचं काही कारण नाही। शेवटी काय आहे की इथून जे खासदार जातात त्या खासदारांचं मुख्य काम जे आहे सरकार कुणाचं येणार हा विचार लक्षात ठेवला पाहिजे। विकास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेच, पण देशाचा विकास करण्यामध्ये सुद्धा मोदी साहेबांनी जे काही काम केलं ते तुम्ही सतत ऐकता प्रत्येक गोष्टीत। म्हणजे ग्रामीण प्रश्न असतील, शहराचे प्रश्न असतील, सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये त्याच्यामुळे त्याची काही उजळणी करण्यात मला कारण वाटत नाही। तर त्यासाठी हे सगळे काही आमची जे आहे प्रयत्न सगळे चालू आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही चर्चा केली कुठे कुठे कमी आहे काय काय करायला पाहिजे अशी साध्यंत चर्चा जी आहे आम्ही ह्या नाशिक जिल्ह्यात 2-3 हजार मग त्या अनुषंगाने राज्यामध्ये सुद्धा कुठे कुठे काय चाललेलं आहे त्याची चर्चा झाली। 2 टर्म झाले शिवसेनेचा खासदार या ठिकाणी आपणही बघतात त्या ठिकाणी, त्यामुळे त्यांचा क्लेम आहे यात काही दुमत कुणाचं नाहीये। पण तरी सुद्धा इकडे तिकडे अदलाबदल झालेल्या आहेत। काही ठिकाणी मता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोघी या बाबतीत निर्णय करतील आणि मला उद्या 11-12 वाजेपर्यंत निश्चित हे नाव जाहीर होईल। आता वेळ तेवढा कमी। दुपारी कोणाला तरी भेटलात, एका महंताला भेटलात दुपारी 2 वाजता तुम्ही दाखवलं सगळं, आता किती काय नेमकं संवादास चर्चा झाली 3 मतदारसंघांच्या बाबत। त्या 2 मतदारसंघांमध्ये तुमच्याकडे चेहरा आहे, मात्र नाशिकच्या बाबत कुठला चेहरा किंवा कुठले चेहरे डोळ्यासमोर ठेवून चर्चा झाली, पुढची रणनीती ठरवण्यात आली? नाही, आधी तर पक्ष कुठला हा विषय महत्वाचा। मी पुन्हा तेच सांगतो, तुम्ही मला परत तेच विचार आधी पक्ष कुठला, कुठल्या पक्षाला जागा जाणार आहे हा विषय महत्वाचा आहे। तसं बघितलं तर शिवसेनेची जागा सिटिंग आहे, त्यांचाही क्लेम आहे, पण काही ठिकाणी अद्याप जागेची झालेली आहे। त्यामुळे ही जागा आधीच राष्ट्रवादीला सोडावी। भुजबळ साहेबांचं नाव पुढे आलं, नंतर पुन्हा त्यात काही बदल झाला, तिकडच्या जागेमध्ये बदल झाला, म्हणून मग ही जागा पुन्हा शिवसेना क्लेम करायला लागली। आज बावनकुळे साहेबांनी मला माहित नाही पण आपण म्हणतात की त्यांनी क्लेम सोडलेला आहे असेल, कारण इथे 3 आमदार एवढे 77 नगरसेवक असताना सुद्धा सांगितलं असेल त्यांनी की वाटाघाटीमध्ये काही जागा इकडे कमी असं झाल्या असतील। पण पुन्हा आपल्याला तेच सांगेल की या 2 पक्षांपैकी आता निर्णय होईल आणि अधिक जो अधिकार आहे तो शिवसेनेचा आहे, कारण ती सिटिंग जागा आहे। पण काही असलं तरी उद्या 11-12 वाजेपर्यंत पक्षही आणि उमेदवारही यांची घोषणा होईल। भुजबळ साहेबांनी माघार घेतली असली तरी समजा परत दिल्लीतून आदेश आला तर काय होईल? आमच्या हातात काय म्हणतो, निर्णय झाला आणि आदेश आला तर आम्हाला फक्त काम करायचं आहे, निवडून आणायचंय फक्त, दुसरं काय मग। भुजबळांच्या माघारीनंतर खरं तर ओबीसी नेते अनेक नाराज आहेत। समता परिषदेच्या अनेक ठिकाणाहून उमेदवार उभे राहणार आहेत आणि ओबीसी मत नको आहेत का महायुतीला, असं देखील एक ट्रेंड जो आहे तो सुरू झालेला नाही। असं बघा, देवेंद्रजींनी आधी सांगितलेलं आहे की आम्ही तरी म्हणजे भाजप
आणि ओबीसी यांचं नातंही सांगितलेलं आहे. ओबीसी समाज किती खंबीरपणे आमच्याही पाठीशी उभा आहे, भुजबळ साहेबांच्या पाठीशी उभा आहे. भुजबळ साहेब तर नेतेच आहेत, एकमेव असे नेते आहेत आज राज्यामध्ये की जे ओबीसीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यात तर कोणाच्या मनात काही शंकाच नाहीये. आणि म्हणून तात्पुरतं असेल, होईलही तिकीट न दिल्यामुळे समजूत काढू सगळ्यांची, आम्ही काळजी करू नका. नाराजी असेल, पण मला वाटतं की शेवटी मला वाटतं आम्ही सगळे एक दिलाने एक मनानेच त्या ठिकाणी लढू. आणि मी पुन्हा सांगेल की मागच्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्याने आमच्या या तिन्ही जागा यावेळेला निवडून येतील. आणि आम्हाला देखील निश्चित खात्री आहे का खूप साधारण 15 ते 20 हजार, 20 ते 25 हजाराच्या दरम्यान या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी लोक सहभागी होते. उमेदवारीचा तिढा काही केला सुटत नाहीये. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडनं आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बैठका घेण्यात आला, आपली भेट झालेली आहे. उमेदवारीच्या संदर्भात असं कुठलंही ठोस उत्तर या ठिकाणी मिळत नाहीये. तुम्हाला देखील आता या सगळ्या काळामध्ये कार्यकर्त्यांना फेस करावं लागतंय. नाही, मला असं वाटतं का महायुतीचा निर्णय, महायुतीचे सर्वच राज्यातील ज्येष्ठ नेते या ठिकाणी एकत्रित बसून घेत आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक आलेली आहे. 3 तारीख हे शेवटची अर्ज भरण्याची आहे. आणि जागा मला असं वाटतं का एक 4-5 जागेंवरती तिढा आहे. आणि लवकरच तो आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत निश्चित सुटून सर्वच जागा, आज मुंबईची जागेचा निर्णय झाला, मुंबईच्या दोन्ही जागेंचा निर्णय झाला. आता ठाणा, नाशिक आणि पालघर, मला असं वाटतं का 3 जागेंचा निर्णय आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत निश्चित या ठिकाणी होईल. पण एक महत्वाची बाब आहे की आपण गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या संदर्भामध्ये काम करताय, मात्र अशा पद्धतीचा विलंब आणि एकूणच जर परिस्थिती बघितली तर मोठी अडचण तुमची देखील झालेली आहे. उमेदवार ठरत नाहीये. या सगळ्या काळामध्ये मोठा प्रश्न या निमित्तानं महायुतीसमोर निर्माण झालाय. मला असं वाटतं का महायुतीचा प्रचार हा आपली एक तर निवडणूक एक शेवटच्या टप्प्यामध्ये आली आणि त्यानंतर महायुतीचा मला असं वाटतं का प्रचार घरोघरी पोहोचलेला आहे. आणि म्हणून उमेदवार कोण त्यापेक्षा मोदी साहेबच महायुतीचे उमेदवार म्हणून निश्चित जनता त्या उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान करेल असा आपल्याला विश्वास आहे. आता या सगळ्या काळामध्ये 3 पक्षांचा तिढा होता, मात्र सध्याची परिस्थिती जर बघितली तर आता यामध्ये एक महत्वाचा मुद्दा निर्माण झालाय, तो म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे ही जागेचा तिढा असं बावनकुळे यांच्या प्रतिक्रियेनंतर दिसतंय. भाजपने या जागेच्या संदर्भामध्ये दावा सोडला. मला असं वाटतं का या विषया संदर्भामध्ये नुकतंच आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलंय की ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचाच उमेदवार नाशिक लोकसभा लढेल.